रिलेशनशिप कमी बट सिच्युएशनशिप जास्त झाली आहे, तर याचं रिझन काय? हे एक ट्रेंड झाला आहे, बॉयफ्रेंड असणं, गर्लफ्रेंड असणं. बट आजकालच्या मुलांना नाही हा शब्द डायजेस्ट होत नाही. रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप लगेच होत आहेत, तसं मॅरेजेसमध्ये डायव्होर्स लगेच होत आहेत, ते सेपरेट आउट होत आहेत. तर याचं प्रमाण सध्या का वाढले? बऱ्याच आम्ही बघितले की एकाच घरामध्ये 2 बेडरूम सेपरेट आहेत कपल्सचे, कारण की आता पटत नाही. बट सुरुवातीला पटत होतं. मग माझं याच्याशी पटणारच नाही, हे परसेप्शन 100% बनलेलं आहे. आपला पार्टनर नार्सिसिस्ट आहे हे कसं ओळखायचं? मग त्याने माझ्यासाठी कितीही करू दे, मला ते सॅटिस्फाय नाही वाटत आहे. मग तो सोडून तो मूव्ह ऑन झालाय, पण मला होता येत नाही, कारण की मी त्याच आठवणीत अडकली. स्कूल कॉलेजची मुलं रिलेशनशिप वगैरे ह्या गोष्टीमध्ये अडकत आहेत, तर इतक्या लोक त्यांच्यामध्ये ही मॅच्युरिटी किंवा हे अट्रॅक्शन कसं काय क्रिएट झालं? की 3री-4थीच्या मुलीला जर बॉयफ्रेंड नसेल तर तिला तिकडे चिडवलं जातं. नमस्कार मॅम, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार तेजा. तर सर्वप्रथम प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, आय एम सायकोलॉजिस्ट निकिता जगताप. मला या फील्डमध्ये 7+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो लहान मुलांपासून ते ओल्ड एजपर्यंत म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना मानसिकदृष्ट्या सुदृढ कसं बनवता येईल याच्याकडे माझा फोकस आहे. ॲज वेल ॲज माझे पुण्यात 2 क्लिनिक आहेत. एक म्हणजे हडपसरला आणि सेकंड वन इज कोथरूड या एरियामध्ये. सो दॅट्स इट अबाउट माय सेल्फ. जसं की तुम्ही सांगितलं तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात. सो माझा पहिला क्वेश्चन हाच आहे की सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यामधला फरक काय, जो की बऱ्याच लोकांना माहिती नाही? येस. खूप लोकांना यातला फरक माहिती नाही आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे सायकॉलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट याच्यामध्ये एक थिन लाईन आहे. सायकॉलॉजिस्ट हे मोस्ट प्रोबॅबली मनावरती तुमच्या विचारांवरती काम करतात आणि सायकॅट्रिस्ट हे थोडंसं मेडिकल टर्ममध्ये जातं, म्हणजे मेडिसिन्स वगैरे प्रिस्क्राईब करणं हे सायकॅट्रिस्ट करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना मानसिक आरोग्य काय असतं हेच माहीत नाही, तर ती नक्की कॉन्सेप्ट काय आहे? बेसिकली मानसिक आरोग्य म्हणजे काय याची एक्झॅक्ट डेफिनेशन अशी कुठे नाही आहे. प्रत्येकाची डेफिनेशन ही वेगळी आहे. बट ॲज पर मी बिईंग अ प्रोफेशनल, सो मला असं वाटतं की मानसिक आरोग्य म्हणजे आपले विचार, आपली वागणूक या सगळ्याचा समतोल आणि याचं संतुलन म्हणजे मानसिक आरोग्य आहे. जर आपले विचार योग्य पद्धतीने चालले आहेत, त्याचबरोबर आपली वागणूक ॲप्रोप्रिएट आहे, सिच्युएशनला धरून आहे आणि त्याने डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही आहेत. अगेन आपल्यामुळे समोरच्यालाही काही त्रास होत नाही आहे किंवा आपल्या वागण्यामुळे, आपल्या विचारांमुळे, तर आपण मेंटली हेल्दी आहोत. मानसिक आरोग्य आपलं सदृढ आहे असं आपण म्हणू शकतो. सो आता लोकांना फिजिकली जे काही इश्यूज होतात, तर त्याला कोणत्या डिसीजला काय म्हणायचं हे त्यांना माहिती आहे. बरोबर. बट मेंटल इश्यूज सध्या काय काय आहेत आपल्या समाजामध्ये? प्रामुख्याने मेंटल इश्यू किंवा मानसिक आजार जर आपण बघायला गेलं, एन्झायटी, डिप्रेशन, OCD यांसारखे आजार खूप जास्ती प्रामुख्याने दिसून येत आहेत, बघायला मिळत आहेत. आता एन्झायटी ही प्रत्येकामध्ये असते. असं नाही आहे की फक्त एन्झायटी हे डिसऑर्डर कधी म्हणायचं आहे किंवा कशा पद्धतीने डील करायचं आहे. सो एन्झायटी म्हणजे प्रत्येकाला आहे. फॉर एक्झाम्पल जर आता तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर तुम्हाला थोडी भीती वाटणार आहे, तुमचं हार्टबीट्स वाढणार आहे, त्या सगळ्या गोष्टी होणार. दॅट मीन्स तुम्हाला एन्झायटी झाली आहे. पण हा आजार आहे का? तर नाही. क्लिनिकली जर तुम्हाला डायग्नोज करायचं आहे, तर त्याच्यासाठी 6 महिन्याचं ड्युरेशन आहे. याच्यामध्ये बरेचसे सिम्प्टम्स दिसतात. म्हणजे फिजिकली बघायला गेलं तर तुमचे पाल्पिटेशन होत आहे, तुम्हाला स्वेटिंग खूप जास्त येते. स्वेटिंग म्हणजे घाम येतोय, कुठलंही काम करण्याची इच्छा होत नाहीये, सतत एक कुठली तरी चिंता किंवा भीती लागून राहिलेली आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या डे टू डे लाईफवरती होतोय, त्याचबरोबर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये होतोय आणि त्यामुळे ते काहीच व्यवस्थित करू शकत नाहीये, तर आपण याला डिसऑर्डर म्हणतो. असंच डिप्रेशन पण आहे. आजकाल आपण सहज म्हणून जातो की आज काही मस्करी करू नको बाबा, मी डिप्रेशनमध्ये आहे. बट याला एक्झॅक्टली डिप्रेशन म्हटलं जातं का? तर अजिबातच नाही. थोडासा स्ट्रेस आहे किंवा मी डिस्टर्ब आहे, दॅट डझंट मीन की मी डिप्रेशनमध्ये आहे. सो त्याचाही वेगळा क्रायटेरिया आहे. डिप्रेशन जर तुम्हाला झालंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर त्याचा कालावधी म्हणजे 2 वीक आहे. त्या 2 वीकमध्ये तुमचे सिम्प्टम्स हे खूप तीव्रतेने असतात. जसं की काही करण्याची इच्छा न होणं, काही खाण्याची इच्छा न होणं, कुठल्याही गोष्टीत आनंद न मिळणं किंवा सतत असं सुसायडल थॉट येणं किंवा स्वतःलाच कोसत राहणं, या हे सगळे सिम्प्टम्स दिसतात. त्याचबरोबर झोपेवरती तुमच्या परिणाम होतो, खाण्यावरती तुमच्या परिणाम होतो. अचानक वेट वाढतंय किंवा वेट कमी होतंय विदाऊट एनी डाएट. डिसिजन मेकिंग तुमचं पुअर झालंय, म्हणजे निर्णय क्षमता तुमची खूप जास्ती कमी झालेली किंवा तुम्ही निर्णयच घेऊ शकत नाही. सो हे सगळे सिम्प्टम्स जर तेवढ्या तीव्रतेने असतील,
तर आपण डिप्रेशन म्हणतो. बट प्रामुख्याने आता बघायला गेलं की मग असं आहे का, जर हे डिप्रेशनचे हे सिम्पटम्स तीव्रतेने नाही दिसले तर डिप्रेशन नाही आहे का? तर त्याच्याही लेवल्स आहेत, स्टेप्स आहेत, म्हणजे बॉर्डरलाईन, मॉडरेट, सिव्हिअर असे स्टेप्स आहेत. आणि आजकाल मी बघतेय तर हेल्थ रिलेटेड इश्यू खूप आहेत. जसं कोरोना झालाय, पॅन्डेमिक येऊन गेलंय, तसं थोडं सर्दी खोकला झालं की मला काहीतरी मोठं झालंय, थोडं चेस्टमध्ये पेन झालं की मला आता हार्ट अटॅकच येणार आहे. असे सिम्पटम्स दिसले की मग घाबरायला होतंय, मग काहीच करायची इच्छा नाही होते किंवा खूप घाबरून मग कुठल्याच गोष्टीत मन नाही लागत आहे. लगेच मला डॉक्टरांकडे पळावं लागतंय आणि जोपर्यंत मी डॉक्टरांकडे जात नाही, एखादी गोळी घेत नाही, त्यानंतरच मला बरं वाटतंय. सो हे प्रामुख्याने खूप जास्ती दिसून येते की डिप्रेशन, एन्झायटी हे 2 जे प्रामुख्याने आजार आहेत, हे डे टू डे लाईफमध्ये जवळ-जवळ आपण बघायला गेलो तर 90% माझ्याकडे केसेस याच आहेत. हे ओव्हरऑल मानसिक आरोग्य बिघडण्याचं कुठेतरी रिझन सोशल मीडिया आहे असं वाटतंय तुम्हाला? हो. हा बराच वेळा मला विचारला गेलेला क्वेश्चन आहे, की सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य डिस्टर्ब होतंय का? तर डेफिनेटली होतंय. कारण की आजकाल सगळ्यात जास्त यूथ जनरेशन ही Instagramवरती आहे. येस. आणि काय होतं ना, आपल्या फोनला मायक्रोफोन असतात, जे ऑन असतात हं. बेसिकली. ज्यावेळी आपण बोलतोय, कोणाशी कम्युनिकेट करतोय, तर त्यावेळी ना ते रेकॉर्ड होतं. म्हणजे बेसिकली आज माझा ब्रेकअप झालाय किंवा मला खूप सॅड वाटतंय, त्याने माझ्यासोबत असं केलंय किंवा मग आपण काय करतो, की मला काही ट्रेट दिसतायत. मी एखादी रील बघितलीये, त्याच्यामध्ये ती सॅड रील आहे. मग मी काय करतेय किंवा पर्सन काय करतो, की मी माझ्या पार्टनरला लावायला जातो किंवा बरोबर. माझ्या रिलेट करायला लागतात ते. एक्झॅक्टली स्वतः सोबत रिलेट करायला लागतात किंवा मग माझ्या बाबतीत हे होतंय किंवा हे ट्रेट माझ्यात आहेत, मग मी असा पर्सन आहे. मग काय होतं, की त्याभोवतीच आपण फिरत राहतो. एक काहीतरी दिसलं, की आपण त्याला खूप सारा जोडायला लागतो गोष्टी आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यात ते दिसायला लागतं आणि त्यामुळे मग थोडं सेल्फ डाऊट येतो. मग कॉन्फिडन्स लो होतं. मग सॅडनेसकडे यूथ जनरेशन खूप जास्ती लवकर वळतीये आणि सॅडनेसमुळे काय होतंय, की मग हळू डिप्रेशन, एन्झायटी यांसारखे आजार दिसून येत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे, तेवढंच वाईट पण आहे. मग तिकडून कंपॅरिझन होत आहे. म्हणजे बेसिकली आपण बघतोय, की सोशल मीडियावरती किती मोठे बर्थडेज केले जातात. हं. मग एवढे मोठे गिफ्ट्स दिले जातात आणि राइट. मग हे एक्स्पेक्टेशन्स माझेही वाढतात आणि मग त्या एक्स्पेक्टेशन्समुळे काय होतंय, ते मीट होत नाहीयेत. मग ते मीट नाही झाले, की काय होतंय, की मला सॅड वाटतंय, मला निराश वाटतंय. कारण की माझ्या बॉयफ्रेंडने किंवा माझ्या पार्टनरने ते फुलफिल नाही केलं आणि मग त्यामुळे त्याच्याबद्दल मनात एक परसेप्शन बनून जाते आणि त्या परसेप्शनमधून बाहेर येण्यासाठी किंवा त्या परसेप्शनमधूनच मी त्याला बघते. मग त्याने माझ्यासाठी कितीही करू देत, मला ते सॅटिस्फाय नाही वाटत आहे आणि मग ह्या गोष्टी डे बाय डे वाढत आहेत. अगेन सोशल मीडियावरती जर ब्रेकअप झालाय, आपण एक रील बघितली, की एन नंबर ऑफ रील त्या येतात. बेसिकली बरोबर. म्हटलं जातं, की माझी Instaची फीड अशी आहे. म्हणजे डोक्यावरती ते हॅमरिंग होत राहतं. एक्झॅक्टली आणि मग काय होतं, की ती निगेटिव्हिटी जी आहे, ती सोशल मीडिया विसरू देत नाही. एकामागे एक, एकामागे एक हळू ते सोडत राहतं किंवा ते डोक्यात टाकत राहतं आणि मग मी काय करतेय किंवा टेंडन्सी काय झाली, की एक गोष्ट मी साठवत राहतेय, पाइल्ड अप करतेय. मग त्याचा आउटबस्ट खूप एक्स्ट्रीम होतोय. मग आउटबस्ट काय होतं, की मी बॉयफ्रेंडसोबत भांडतीये किंवा मी घरच्यांसोबत खूप जास्त भांडतीये आणि त्याच्यामुळे मग काय होतंय, की भांडण, त्या गोष्टी साठवून मग त्याचा आउटबस्ट खूप वेगळ्या लेव्हलला जातोय. मग माझ्या मनासारखं होत नाहीये. मग तो आउटबस्ट आजारामध्येही कधी कन्व्हर्ट होतोय, कधी अँगर इश्यू दिसून येतायत, खूप जास्ती चिडचिड करतायत, तोडफोड करतायत, स्वतःवरती कंट्रोल राहत नाहीये. सो सोशल मीडिया हा रोल खूप प्ले करतं आणि आपण एखादं सर्च केलं म्हणजे बेसिकली मी मध्ये ऐकलं होतं, की नार्सिसिझम म्हणजे हं. माझ्या पार्टनरमध्ये नार्सिसिस्टिक ट्रेट आहेत. बट एक्झॅक्टली नार्सिसिझम म्हणजे काय? नार्सिसिस्टिक ट्रेट म्हणजे काय? हेच एक्झॅक्टली माहिती नाहीये. जे प्रोफेशनल आहेत, ज्यांना शिकवलं गेलंय, त्यांच्याकडून तुम्ही नॉलेज घेणं इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की सोशल मीडियावरती आता सगळंच नॉलेज येतंय. ChatGPT आलेली आहे, Google आहे आपलं, मेटा आलेला आहे, जेमिनाय आहे. सो याच्यावरती आपल्याला भरपूर नॉलेज मिळतंय. बट तिकडून आपण डिग्री नाही घेऊ शकत. येस. राइट? कारण की किती केलं तरी ती इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे कुठेतरी आणि जसं तुम्हाला हवंय, तसं ते त्या इन्फॉर्मेशनमध्ये फिल्टर लावून तुम्हाला पाठवते. दॅट डझंट मीन तुम्ही त्यात मास्टरी आहात किंवा दॅट डझंट मीन की तेच बरोबर आहे. पॉसिबिलिटीज आहेत 50-50. सो ते जाणून घेणं गरजेचं आहे. बट आपण ते जाणून न घेता आपण सर्च करतो. मग सर्च केल्यावरती काय होतं, की ते एक डेटा कुठेतरी आपला स्टोअर होतो. मग त्याच पद्धतीने आपल्याला सगळा कंटेंट यायला लागतो आणि मग काय होतं, की प्रत्येक एक रील माझ्या पार्टनरमध्ये दिसतेय किंवा प्रत्येक एक रीलमधला कंटेंट माझ्यामध्ये दिसतोय. थोडा जरी दिसला तरी ओव्हरऑल ते लागू एक्झॅक्टली. करतात. ओव्हरऑल स्वतःला लावून घेतात, स्वतःसोबत रिलेट करतात आणि मग त्याच्यात ते अडकत राहतात. सो सोशल मीडिया खूप मोठा रोल प्ले करतं मेंटल हेल्थसाठी.
आता जसं की तुम्ही नार्सिसिझमचं बोलला, तर आपला पार्टनर नार्सिसिस्ट आहे, हे कसं ओळखायचं? हा खूप मोठा क्वेश्चन आहे आणि खूप गांभीर्याने याच्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण की आजकाल बरेच जण म्हणतात, शी इज नार्सिसिस्ट किंवा ही इज नार्सिसिस्ट. किंवा एक्झॅक्टली नार्सिसिस्ट म्हणजे काय, हेही लोकांना माहीत नसेल, तर नाहीये, तेही माहिती एक्सप्लेन करा. नाहीये. बेसिक एकदम खूप लेमन लँग्वेजमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, की नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी किंवा नार्सिसिझम म्हणजे काय? बेसिकली तुमचा जो पार्टनर आहे, तो सुरुवातीला खूप तुम्हाला लव्ह देईल. म्हणजे ते म्हणतात ना लव्ह बॉम्बिंग करणं, हं. असं खूप म्हणजे अ, एखाद्या हिऱ्यासारखं तुम्हाला जपेल सुरुवातीला. मग हळू त्याचे ट्रेट दिसायला लागतात. मग तो काय करतो, की तुम्हाला स्वतःला सेल्फ डाऊट कसा येईल, असं ट्रीट केलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला डॉमिनेट केलं जातं. आता डॉमिनेट म्हणजे काय? मी म्हणेल तेच खरं. हं. परत ग्रँडिओसिटी ही एक टर्म आहे. ग्रँडिओसिटी म्हणजे नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीमध्ये ग्रँडिओसिटी हे खूप मोठा रोल प्ले करतं. ग्रँडिओसिटी म्हणजे मीच भारी, मलाच सगळं कळतं, माझ्यापेक्षा मोठं कोणी नाहीये आणि समोरच्याला कमी लेखणं. नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीवाले किंवा नार्सिसिझमवाले लोकं यांच्यामध्ये एम्पॅथी खूप कमी असते. एम्पॅथी म्हणजे की समोरचा रडतोय, मला नाही फरक पडत. राइट. ठीक आहे, माझंच खरं. मी म्हणेल तेच खरं आणि हे सगळं फिरून तुमच्या पार्टनरला सेल्फ डाऊट देणं. प्रत्येक याच्यामध्ये तुमची चूक कशी आहे दाखवून देणं इन्स्टेड ऑफ ते ॲक्सेप्ट करणं. कारण की टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. 100% परफेक्ट कोणीच नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही फ्लॉज आहेत, राईट? बट नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीवाल्यांना वाटतं की मी म्हणजे मी म्हणेल तेच खरं. त्यांच्याच पद्धतीने सगळं करावं लागतं. त्याचबरोबर चुका कधी ते ॲक्सेप्ट करणार नाहीत. गॅस लाइटिंग ज्याला म्हटलं जातं. ही टर्म खूप जास्ती चालली आता सोशल मीडियावरती. जेनझीमध्ये तर खूप जास्ती आहे. की याचं बिहेवियर गॅसलाइटिंगसारखं आहे. मग गॅसलाइटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? की जर तुमची चूक आहे, म्हणजे पार्टनरची चूक आहे, बट तो ॲक्सेप्ट नाही करत आहे, ती फिरून चूक तुमच्यापर्यंत कशी आणायची, तुम्हाला कसा सेल्फ डाऊट द्यायचा, हे त्याला प्रॉपर जमतं आणि त्या पद्धतीने तो समोरच्याला ट्रीट करतो आणि मग असं होतं की यार मीच चुकीची आहे का? किंवा माझंच प्रत्येक वेळी चुकतंय. बरोबर आहे, तो म्हणतोय तेच बरोबर आहे, माझंच चुकतंय, मीच अशी आहे. मग सेल्फ डाऊट येणं आणि या सगळ्या गोष्टी वाढत जातात. याला एक्झॅक्टली नार्सिसिझम म्हटलं जातं. मग आता एखाद्याला समजलंय पण ह्या सगळ्या गोष्टी, पण एक ते असते ना, की ठीक आहे तो तसा आहे किंवा ती तशी आहे, पण माझं तिच्यावर किंवा त्याच्यावरती प्रेम आहे. एक्झॅक्टली. तर मग त्या रिलेशनमधून बाहेर पडलं पाहिजे, की ते कंटिन्यू केलं पाहिजे? नाही सगळ्यात आधी प्रेमाची डेफिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. प्रेम म्हणजे काय? एक्झॅक्टली तुम्हाला ते प्रेम आहे की ती अटॅचमेंट आहे? त्या पर्सनची तुम्हाला सवय झाली आहे की ॲक्चुअली तुम्ही त्याच्या प्रेमात आहात? हे आधी बघा. कारण की खूप प्रत्येकाच्या प्रेमाच्या डेफिनेशन्स वेगळ्या आहेत. बट मी जेवढं आत्तापर्यंत बघत आली आहे, जेवढ्या केसेस हँडल केल्यात म्हणजे रिलेशनशिप काउन्सिलिंग मी करते, तर अटॅचमेंट खूप जास्ती आहे आणि तो सोडून गेला तर काय? हा क्वेश्चन खूप मोठा आहे. मग मी कसं सर्व्हाइव्ह करणार आहे? कारण की काय होतं पार्टनरवरती आपण डिपेंडंट असतो. म्हणजे इमोशनली झालं, मेंटली झालं, आता फिजिकली पण म्हणू शकतो, बट फायनान्शियली प्रत्येकजणच इंडिपेंडंट आहे. सो येस. फायनान्शियली हा खूप सेकंडरी येतो. बट प्रायमरी या 3-4 गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये असं होतं की हा सोडून गेला तर काय? मला जमेल का? मग ठीक आहे ना, एकदा चुकलाय सोडून देऊ किंवा आहे याचा स्वभाव, आपण ॲडजस्ट करू. जर तुम्हाला ते नातं व्यवस्थित करायचंय, तुम्हाला त्याच्यात सर्व्हाइव्ह करायचंय, तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. स समोरचा पार्टनर जर रेडी असेल ते काम करायला, तर ते वर्क होऊ शकतं. जर नसेल, तर मला असं वाटतं, या नात्यामध्ये तुमची फक्त आणि फक्त घुसमट होणार. तुम्ही ॲडजस्टमेंटच करत राहणार लाईफटाईम आणि ते जर तुम्हाला ॲक्सेप्टेबल असेल, तर तुम्ही कंटिन्यू करा. बट याच्यात तुमचा हॅपीनेस कुठेच नसणार आहे. याने तुम्ही मेंटली हेल्दी नसणार आहात. अगेन फिजिकलीही हेल्दी नसणार आहात. सो इट्स बेटर की तुम्ही अशा नात्यामधनं एकतर त्याच्यावरती वर्कआउट करा प्रोफेशनल हेल्प घेऊन, अदरवाईज तुम्ही त्यातनं बाहेर पडा. मग आता काही जणांना यातून बाहेर पडायचंय, पण ते पडू शकत नाहीत. मग त्यांना आपण कशी हेल्प करू शकतो? अशा लोकांनी मोस्टली प्रोफेशनल हेल्प घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात आधी. कारण की ते 100% डिपेंड आहेत समोरच्यावरती इमोशनली आणि मोस्ट प्रोबेबली अशा केसेसमध्ये फिमेल जास्ती आहेत, ज्या लवकर सोडू शकत नाही. कारण की युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा नॅचरली देवानेच असं घडवलं की फिमेल ही इमोशनली खूप लवकर कनेक्ट होते. तिला इमोशन्सची नीड असते आणि मेल हे प्रॅक्टिकल असतात सगळ्यात जास्ती. मग ती इमोशनली समोरच्यावरती डिपेंड असते. म्हणजे तिचं हसणं, तिचे मूड सगळे समोरच्यावरती डिपेंड आहेत. राईट? म्हणजे हसबंडचं थोडंसं काहीतरी त्याने वेडं-वाकडं वागलाय किंवा वेगळं बोललाय, तर ती लगेच सॅड होऊन जाणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की तिला यातनं बाहेर पडता येत नाही. ती डे बाय डे त्याच्यावरती डिपेंड व्हायला लागते. सो अशाने प्रोफेशनल हेल्प घ्या. सगळ्यात आधी स्वतःला जाणून घ्या. जिकडे म्हटलं जातं सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ लव्ह या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. सो सेल्फ रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे.
मी नक्की याच्या प्रेमात आहे, मी हे ॲडजस्टमेंट करते तर का करते, जस्ट बिकॉज ऑफ मी डिपेंड आहे म्हणून. मग असं आहे का, तो नसेल तर मी सर्वाइव्हच करू शकत नाही, असं नाही आहे. कारण की लहानपणापासून तो लाईफमध्ये नव्हता, आत्ता बरोबर. त्याने एंटर केलेला आहे. सो बेसिकली रिॲलिटी टच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन प्रॅक्टिकॅलिटी, तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा आणि तुम्ही जर त्याच्यात डिपेंडंट आहात, तर मग तुम्हाला नक्कीच याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. नाही तुम्हाला जमत आहे बाहेर येणं इंडिव्हिज्युअली, कोणाशी तरी कम्युनिकेट करा. त्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी प्रॉपर हेल्प घ्या आणि याच्यातनं बाहेर पडा. आजकाल म्हणजे आजकालच्या जनरेशनमध्ये रिलेशनशिप कमी बट सिच्युएशनशिप जास्त झाली आहे. तर याचं रिझन काय? कमिटमेंट कोणाला नको आहेत, त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत. सगळ्यात आधी आपण डिफरन्स समजून घेऊयात. एक्झॅक्टली सिच्युएशनशिप म्हणजे काय, की तिकडे कमिटमेंट नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं. तिकडे कोणी कोणावरती डिपेंड नाही आहे, तिकडे कोणी विचारणारं नाही आहे. त्याचबरोबर तिकडे रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत, मला वाटेल ते मी करणार आहे आणि पार्टनर लाईफटाईमसाठी त्याची जबाबदारी मला नाही घ्यायची आहे. ठीक आहे. तिकडे काय असतं सिच्युएशनशिपमध्ये, की ठीक आहे ना, आत्ता सिच्युएशन आहे, आत्ता आपण सोबत राहूयात, तू मला सपोर्ट कर, मी तुला सपोर्ट करते. मग तो इमोशनली असेल, फिजिकली असेल, मेंटली असेल. बट कमिटमेंट मी नाही करू शकत किंवा मी लग्न नाही करू शकत. का नाही करू शकत? तिलाही ते ॲक्सेप्टेबल आहे, त्यालाही ते ॲक्सेप्टेबल आहे. कारण की सिच्युएशन आत्ता आहे. जोपर्यंत पटतंय तोपर्यंत सोबत राहूयात. जेव्हा नाही पटणार त्यावेळेस सोबत नको राहायला. आणि रिलेशनशिप म्हणजे की तिकडे कमिटमेंट आहे. तिकडे तुम्ही लाईफटाईमसाठी या पार्टनरसोबत राहण्याचा विचार करताय. याला रिलेशनशिप म्हटलं जातं आणि ती कमिटमेंट मला लाईफटाईमसाठी फॉलो करायची आहे. कारण की माझं त्या पार्टनरवरती प्रेम आहे आणि मला वाटतं की आम्ही सर्व्हाइव्ह करू शकतो. कितीही लाईफमध्ये रोलर कोस्टर आले तरी. म्हणजे खड्डे कितीही आले, काय झालं तरी आम्ही दोघे सर्व्हाइव्ह करू शकतो. सो हे असं झालेलं आहे की आजकालची जनरेशन, त्यांना डिपेंडन्सी नको आहे. त्यांना इंडिपेंडन्स हवा आहे. त्याचबरोबर रिस्ट्रिक्शन्स नको आहेत, कमिटमेंट नको आहेत आणि रिस्पॉन्सिबिलिटीज मेनली नको आहेत. त्याच्यामुळे सिच्युएशनशिपमध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स आहे कंपॅरेटिव्हली रिलेशनशिप. रिलेशनचं ठीक आहे, बट आता मॅरेज नंतर तर पहिल्या काळी कसं होतं, की आता लग्न झालंय बाबा, आता तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. आता लाईफ टाईम एकमेकांसोबत राहावंच लागणार आहे. पण आता आपण बघतोय, की मॅरेजेस टिकत नाहीयेत किंवा जसं रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप लगेच होत आहेत, तसं मॅरेजेसमध्ये डायव्होर्स लगेच होत आहेत, ते सेपरेट आउट होत आहेत. तर याचं प्रमाण सध्या का वाढलंय? याचं प्रमाण वाढल्याचं रिझन असं आहे अगेन की खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. प्रत्येकाची मतं आहेत इकडे. प्रत्येकजण शिकलेला आहे. दोन्ही पार्टनर्स जे आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत. त्याचबरोबर फायनान्शियली इंडिपेंडंट आहेत आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या मतावरती ठाम आहे. आणि त्यामुळे काय होतंय, कॉन्फ्लिक्ट्स खूप जास्ती होत आहेत. आणि कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे लॅक करते प्रत्येक नात्यामध्ये. कारण की हेल्दी संवाद होत नाहीये. पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ज्याला म्हटलं जातं, ते खूप लॅक करतंय कुठेतरी. आणि त्यामुळे काय होतंय, प्रत्येकाची मतं आहेत, डिफरन्सेस येत आहेत, पटत नाहीये म्हणून सेपरेशन. कारण की आता इझी वे आहे की सेपरेट राहूयात. पूर्वी काय होतं ना, की लग्न केल्यानंतर ना, सुरुवातीलाच आई-बाबांनी सांगून दिलेलं असतं, की बाबा म्हणजे बेसिकली म्हणायचे, दिल्या घरी सुखी राहा. सुखी राहा किंवा तिकडेच तुझं घर आहे, आता इकडे तुला रिटर्नचा मार्ग नाहीये. राईट. ते पूर्वी सांगितलं जायचं. मग दॅट डझंट मीन की आता सांगितलं जात नाही. त्यावेळी डोमेस्टिक व्हायलन्स, मनाविरुद्ध राहणं, काही स्त्रिया डिप्रेशनमध्ये सुसाईड करून गेलेल्या आहेत. बट कसं होतं ना, की पूर्वी मॅरेज ही संस्था जी आहे, ही अंडरस्टँडिंगने चालायची. अगेन इकडे फॅमिलीज खूप इम्पॉर्टंट आहेत. पूर्वी जॉईंट फॅमिलीज असायच्या. त्यामुळे काही प्रॉब्लेम झाले तर कम्युनिकेट करून सगळे लोकं एकत्र बसून ते सॉल्व्ह करायचे. बट आता काय होतंय, न्यूक्लिअर फॅमिली आहेत. आपल्या दोघांचे वाद आहेत. ऐकून घ्यायला कोणीच रेडी नाहीये. मग माझं मी खरं करणार, तुझं तू खरं कर. याच्यामुळे काय होतं, बेटर आहे आपण सेपरेट राहू. कारण की डे टू डे हा स्ट्रेस हँडल करणं डिफिकल्ट आहे. परत त्याचबरोबर इमोशनली खूप जास्त ड्रेन आउट होत आहे आणि या स्ट्रेसमुळे काय होतंय, की प्रोडक्टिव्हिटी खुंटतीये. मग माझं याच्याशी पटणारच नाही. हे परसेप्शन 100% बनलेलं आहे आणि ते परसेप्शन निघू शकत नाही. म्हणून मग असं आहे, की ठीक आहे आपण डिव्होर्स घेऊया. मोस्टली हे रिझन्स खूप जास्ती आहे डिव्होर्सच्या मागे. आता रिलेशनशिपच्या बाबतीत पण आपण बघतोय, की आजकालच्या जनरेशनला एकटं राहणं पॉसिबल नाहीये किंवा एकटं राहावंसं वाटत नाही म्हणून ते रिलेशनशिपमध्ये येतात. बट त्यानंतर पण ते लोनली फील करतात. याचं रिझन काय? हां, हा क्वेश्चन तर खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की रिलेशनशिपमध्ये असताना लोनली फील होणं, हे बऱ्याचदा प्रामुख्याने दिसून येत आहे. हे का होतंय? कारण की तुमच्यामध्ये अगेन इमोशनल अटॅचमेंट खूप कमी आहे. त्याचबरोबर तुमचं जे प्रेम आहे,
ते 100% आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि काय होतं, एक्स्पेक्टेशन्स खूप जास्ती वाढल्यात आणि त्या फुलफिल नाही झाल्या की मग थोडंसं लोनली वाटायला लागतं. आता एक्स्पेक्टेशन्स काय आहेत बेसिकली फिमेलच्या, की बाबा त्याने मला समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर माझं काही दुखत खुपत असेल तर त्याने मला अंडरस्टँड केलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ जा मेडिकलमधून गोळी घे किंवा डॉक्टरकडे जाऊ, इंजेक्शन घे बरं वाटेल, हे करण्यापेक्षा जवळ घेणं, बसणं, बोलणं हे गरजेचं आहे. बट आता काय झालंय ना, की डे टू डे लाईफमध्ये काय म्हणता येईल, कॉम्पिटिशन खूप जास्ती आहे. प्रत्येकाला जॉबमध्ये पैसे कमवायचे आहेत. जॉबमध्ये त्याचे 100% द्यायचे आहेत. पैसे कमवले तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे आणि प्लस वाईफच्या एक्स्पेक्टेशन्स फुलफिल करायच्यात. मग त्यामुळे इमोशनल बॉन्डिंग खूप कमी झाली आहे. ते इमोशनली कनेक्टेड नाही आहेत. आणि मग काय होतं, की तो कामावरनं आलाय. मग त्याच्यानंतरनं बोलायला त्यांच्याकडे कम्युनिकेशन होत नाहीये प्रॉपर. कारण की तो थकलेला आहे. त्याला त्याचा मी टाईम हवा आहे. आणि ही दिवसभर घरात आहे. तर मग तिचं असं आहे, की आता याने माझ्याशी टाईम स्पेंड करावा. हे खूप लॅक होतं. त्याचबरोबर दोघेही वर्किंग असेल तर तिकडेही त्यांचं हेल्दी कम्युनिकेशन होत नाही. दिवसभर थकलेले आहेत, झोपून जा. कारण की उद्या परत उठून मला जॉबला जायचं आहे. मला तिकडे माझी प्रोडक्टिव्हिटी द्यायची, 100% काम करायचं आहे. मग या सगळ्यामध्ये असं होतं, की मग बऱ्याचदा मी बघितलंय, की एकाच घरामध्ये 2 बेडरूम सेपरेट आहेत कपल्सचे. कारण की आता पटत नाहीये. बट सुरुवातीला पटत होतं. सुरुवातीला सगळ्या गोष्टी होत होत्या. इकडे हेच झालेले आहे, की तुमची मतं, तुम्ही इमोशनली कनेक्टेड नाही आहात. एक्स्पेक्टेशन्स तुमच्या मीट होत नाहीयेत आणि त्यामुळे मग लोनलीनेस या गोष्टी खूप जास्ती वाढतात. हे मेन रिझन आहे याच्यामागे. ब्रेकअप नंतर त्यातला ॲटलीस्ट एक तरी पार्टनर असा असतो, की जो खूप जास्त डिप्रेस होऊन जातो किंवा त्याला ते सिच्युएशनच हँडल नाही होत. तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे? आता ब्रेकअप नंतरनं येणारं डिप्रेशन हे किती काळ टिकू शकतं हे प्रत्येकाच्यावरती डिपेंड आहे. कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये ब्रेकअप होत राहतं. पण तुम्ही त्यातनं काय शिकता हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी ॲक्सेप्टन्स इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट, की बाबा आता हा पर्सन माझ्या लाईफमध्ये नाही आहे. हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि काय झालं आहे 2 वर्ष, 3 वर्ष, 8 वर्ष त्या पार्टनरची सवय झालेली आहे. सतत कोणीतरी बोलणारं आहे, सतत कोणीतरी समजून घेणारं आहे, सतत कोणीतरी पॅम्पर करणारं आहे. बट अचानक आता तो व्यक्ती माझ्या लाईफमध्ये नाही आहे, हे डायजेस्ट होत नाही. आणि मग ते कुठेतरी एक एन्झायटी क्रिएट होते. म्हणजे भीती वाटायला लागते, की आता ह्याच्याशिवाय मी कसं सर्व्हाइव्ह करू? ठीक आहे. मग तो सोडून तो मूव्ह ऑन झालाय, पण मला होता येत नाही कारण की मी त्याच आठवणीत अडकली. ठीक आहे. बट ब्रेकअप जर झालाय, तुमची काही मतभेद झालेले आहेत, त्याच्यामुळे तुमचं पटत नाहीये म्हणून तुम्ही सेपरेट झालाय, तर ते पण तुम्ही पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे. राईट. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवाल या सगळ्या गोष्टींमध्ये, तर तुम्ही लवकर त्यातनं बाहेर येणार आहात. बट जर पॉझिटिव्ह माइंडसेट नसेल आणि तुम्हाला ते ॲक्सेप्टच होत नाहीये किंवा तुम्हाला ते डायजेस्टच होत नाही, की माझा ब्रेकअप झालाय, तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्या. जर तुम्हाला वाटतंय, की आता सगळं स्टक झालंय, कुठल्याच गोष्टी काहीच पुढे जाऊ शकत नाहीये, प्रोफेशनल हेल्प घेऊन त्यातनं तुम्ही बाहेर पडा. अगेन याच्यामध्ये पण, की तुम्ही सगळ्यात आधी स्वतः ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही ते डायजेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीला पॉझिटिव्ह लुकआउट देऊन मूव्ह ऑन होणं गरजेचं आहे. पहिल्या काळी कसं ॲटलीस्ट एक सर्टेन एज नंतर काही गोष्टी घडत होत्या. पण आता अगदी किशोरवयीन म्हणजे स्कूल कॉलेजची मुलं रिलेशनशिप वगैरे ह्या गोष्टीमध्ये अडकतायत. तर इतक्या लवकर त्यांच्यामध्ये ही मॅच्युरिटी किंवा हे अट्रॅक्शन कसं काय क्रिएट झाले? हो, आता कसं होतंय, जशी जनरेशन पुढे-पुढे फास्ट ग्रो होते, तशा बऱ्याचशा गोष्टी खूप लवकर-लवकर फास्ट होत आहेत. कारण की आपण बघतोय की लाईफस्टाईल ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता पूर्वी असं होतं की 10thला 9thला पिरियड्स यायचे मुलींना. हे आता 4thपासनं येत आहेत. 4th, 3rdपासनं त्यांची प्युबर्टी लवकर हिट होते. त्यामुळे काय होतंय ना, की फिलिंग्स लवकर डेव्हलप होत आहेत. इमोशन्स लवकर डेव्हलप होत आहेत आणि त्यामुळे मग अट्रॅक्शन आणि हे आता बेसिकली बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड हे आता एक फॅडच झालेलं आहे. जर 3री-4थीच्या म्हणजे आजच माझ्याकडे एक केस आली होती, की 3री-4थीच्या मुलीला जर बॉयफ्रेंड नसेल, तर तिला तिकडे चिडवलं जातं. बापरे! राईट, की "अरे तुला बॉयफ्रेंड नाहीये. मग तू आमच्यात येऊ नकोस, तू आमच्यात बसू नकोस." हे पण केलं जातं. कारण की ही एक ट्रेंड झालाय. बॉयफ्रेंड असणं, गर्लफ्रेंड असणं आणि ते नसेल तर मग मुलं टीज करतात. ते त्यांना इन्व्हॉल्व करून घेत नाही आणि मग त्यामुळे अट्रॅक्शन वाढणं. तिला बॉयफ्रेंड आहे तर मला पण असलाच पाहिजे. मग ते काहीतरी बोलायला, काहीतरी गॉसिप करायला टॉपिक मिळतोय. त्याचबरोबर मग बॉयफ्रेंड मला पॅम्पर करतोय, छान माझ्याशी बोलतोय. मग हे सगळं अट्रॅक्शन वाढायला लागलंय आणि सगळ्यात आधी सोशल मीडिया. त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी लवकर समजतायत मुलांना. राईट. त्यामुळे प्रत्येक एका स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये एज्युकेट केलं जातं. म्हणजे सेक्शुअल एज्युकेशन दिलं जातं. त्याचबरोबर आता गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे जे काही अट्रॅक्शन आहे, याच्यावरती एज्युकेट केलं जातं. बट हे अट्रॅक्शन नॅचरल आहे.
त्याचबरोबर तुमचं सराउंडिंग, याच्यामुळे हे अट्रॅक्शन जास्ती वाढतंय. इकडे मला असं वाटतं की जे कोणी पालक लोक आहेत त्यांनी हे अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे, की आता आपली मुलगी वयात आलेली आहे किंवा तिला गोष्टींचं नॉलेज वाढत चाललेलं आहे, तर इकडे तिला कंट्रोल करणं किंवा त्या गोष्टींपासून दूर ठेवणं हा उपाय नाही आहे. तर इकडे तुम्ही तिला अंडरस्टँड करून घेणं, की बाबा ठीक आहे, बॉयफ्रेंड आहे, बट काय पुढे याचं फ्युचर काय आहे? मग जर तुझे मित्र-मैत्रिणी म्हणतायत म्हणून तू बॉयफ्रेंड ठेवलायस, तर मग कसं पुढे जाणार आहात? राईट. मग याच्यामुळे तुझं पर्सनल नुकसान पण होणार आहे. ज्यावेळी तुमचे वाद होणार आहेत, त्यावेळी तुम्ही डिस्टर्ब असणार आहात दोघेही. आणि कमी वयामध्ये इमोशन्स वर खाली होणं हे खूप डेंजर साईन आहे. म्हणजे की पुढे धोक्याचीच घंटा आहे. की इकडे बघितलं गेलं तर किशोरवयीन मुलांना डिप्रेशन हे खूप जास्ती दिसून येते जस्ट बिकॉज ऑफ ब्रेकअप होणं, परत अगेन एक्सपेक्टेशन्स त्यांचे आणि गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या सगळ्या गोष्टी. अट्रॅक्शन इज नॉर्मल या एजमध्ये, कारण की सगळ्याच गोष्टी लवकर फास्ट फॉरवर्ड होत आहेत. बट त्या अट्रॅक्शनमध्ये त्यांना कसं एका लाईनीवरती ठेवायचं हे पेरेंट्सचं काम. बट आपण म्हणतो की पॅरेंट्सनी मुलांशी कनेक्ट झालं पाहिजे. बट आपण आता हे पण बघतो की आजकालच्या मुलांना पॅरेंट्स किंवा टीचर जे सांगतात ते ग्रास्पच होत नाहीये, हम्म. किंवा ते जे सांगतात ती प्रत्येक गोष्ट चुकीची आहे. हम्म. आणि माझ्या जवळचे जे फ्रेंड्स आहेत ते मला चुकीचं जरी सांगितलं तरी त्यांना ते जवळचे वाटू लागतात. किंवा पॅरेंट्स आणि टीचरनी काही ॲडवाईस दिल्या तर अक्षरशः ते त्यांना शत्रू मानायला लागतात. Right, इथंपर्यंत right. त्यांचा हेट करतात. बरोबर तर आहे. या गोष्टी का घडतात? काय झालंय ना, त्याच्या सांगण्याच्या पण पद्धती असतात. ठीक आहे, पूर्वी कसं होतं किंवा आपल्या वेळी पण आपले आई वडील डिरेक्टली नाही म्हणायचे आणि आपल्याला ते ऐकावंच लागायचं. बट आजकालच्या मुलांना नाही हा शब्द डायजेस्ट होत नाही. Yes. राईट. त्यामुळे डिरेक्टली सांगण्यापेक्षा त्याला अंडरस्टँड करून घ्या, त्याला समजून घ्या की नक्की तुझं मत काय आहे याच्या मागे. राईट. त्याच्यावरती स्वतःचं मत लादण्यापेक्षा त्याला समजावून सांगा की हे बघ, तू हे जे करतोयस तुला वाटतंय तर बरोबर आहे, बट माझे पॉईंट्स हे आहेत, मला हे वाटतंय, बघ तुला काय वाटतंय, जमत असेल तर याच्यात चेंज कर, बट दिस इज नॉट गुड फॉर यू. अगेन टीचरला मुलं जज करतात बऱ्याचदा. म्हणजे मी आता जसं की CBSE स्कूलला टायप आहे, तर खूप सारे कंप्लेंट्स असे असतात की मॅम मुलं जज करतात, टॉन्टिंग करतात, ऐकत नाही. सांगण्याच्या पद्धती आहेत जसं मी म्हटलं, डायरेक्टली नाही म्हणण्यापेक्षा, नाही हे आजकालची जनरेशन डायजेस्ट करू शकत नाही, तर त्यांना प्रेमाने सांगणं, समजावून सांगणं हे गरजेचं आहे. आणि मित्र जवळचे वाटतायत कारण की ते सगळं माझं ऐकून घेत आहेत, ते डिरेक्टली नाही म्हणत नाही आहेत. आणि जरी नुकसान माझं झालं तरी त्यांना फरक नाही पडणार आहे जो आई वडिलांना पडणार आहे. त्यामुळे कसं होतं ना की आजकालच्या मुलांना डायरेक्टली नाही म्हटलं की आई बाबा विलन वाटायला लागतात, मग ते दुश्मनच आहेत माझे. मग बऱ्याचदा मी असं बघितलं की मला नाही माझ्या घरचे आवडत, माझं पटतच नाही, ते असेच आहेत, एक परसेप्शन बनून जात आहे. पण असं आहे की आईबाबांना पण थोडंसं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे की अशा वेळी मुलांना कसं हँडल करायचं आहे. कारण की पूर्वी मारलं जायचं, नाही म्हटलं तर ऐकावं लागायचं. बट आजकालची मुलं इंडिपेंडंट आहेत विचारांनी, सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे एकमेकांचे विचार ऐकून घेणं गरजेचं आहे. आपलं मूल काय म्हणतंय, त्याचं मत काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या अकॉर्डिंग त्याला डील करणं गरजेचं आहे. पण कुठेतरी पॅरेंट्सबद्दल किंवा टीचर्सबद्दल रिस्पेक्ट पण खूपच कमी झाली आहे. त्यामुळे एक टीचरना पण राहतं की बाबा समोरच्याच्या डोळ्यात आपल्याबद्दल रिस्पेक्टच दिसत नाही, तर आपण त्याला कसं हँडल करायचं. तर तो एक ट्रॉमा आता टीचर्सना पण जाणवू लागलाय. तर त्या केसेस कशा हँडल करायच्या? आता कसं झालंय, रिस्पेक्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. रिस्पेक्ट आपण सांगून कोणीही करू शकत नाही. म्हणजे एकेकाळी आपण गुरुला देवाचा दर्जा देत होतो, बरोबर आहे, तिथे बरोबर. आता खिल्ली उडवली जाते हो. लिटरली शिक्षकांची. हो. तेच मी सांगते ना की काय झालंय की आता आजकालच्या मुलांना रिस्पेक्ट हेच माहिती नाहीये, कोणाचा रिस्पेक्ट करायचा. आता हे काय होतं, अपब्रिंगिंग मध्ये खूप जास्ती आहे की वडिलांना अरे म्हणणं, अरे बाबा. येस. ठीक आहे. पूर्वी कसं होतं की वडिलांना आऊ जाऊ बोललं जायचं, कारण की तो एक रिस्पेक्ट होता. अरे म्हणजे मित्रासारखाच आहे. मग त्याने काही सांगितलं मला नाही पटत आहे, मग अपब्रिंगिंग तसं आहे. रिस्पेक्ट थोडा कमी केला जातोय. बरं तो कधी उलटं बोललाय, कधी वाकडं बोललाय, तर त्याला ओरडलं जात नाही, त्याला तिकडे करेक्ट केलं जात नाही. आणि मग हेच ते घेऊन स्कूलमध्ये येतात. स्कूलमध्ये आल्यावरती पण टीचरने ओरडलं तर काही मी अशाही केसेस बघितल्यात की टीचरला उलटं बोलतायत स्पष्ट, त्यांच्या तोंडावरती हसलं जात आहे. सो प्रत्येक एका स्कूलमध्ये डिसिप्लिनवरती हे एक्स्ट्रा टॉपिक्स होणे गरजेचे आहे. रिस्पेक्ट करणं का इम्पॉर्टंट आहे हे त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स जाणून देणं गरजेचं आहे. आणि फोर्सफुली आपण त्यांना रिस्पेक्ट करा नाही म्हणू शकत. राईट. तुमच्या वागणुकीतून, तुमच्या बोलण्यातनं तो रिस्पेक्ट त्यांनी
त्यांना समजला पाहिजे. आणि बेसिकली प्रत्येक एका स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये आता काउन्सिलर्स आहेत. सो त्याच्यावरती वर्क करतात, की बाबा रिस्पेक्ट का इम्पॉर्टंट आहे, टीचर म्हणजे कोण, या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आमची सुद्धा स्वतःची अकॅडमी आहे. तर याच्यामध्ये अशा काही केसेस बघितल्या, की मुलांना आपण एखादी गोष्ट ती चुकीची आहे हे समजवत असताना त्यांना ते ॲक्सेप्ट करायचं नाहीये आणि त्यासाठी ते खूप डीप स्टोरीज क्रिएट करतात. तर ही सायकॉलॉजी नक्की काय आहे? की म्हणजे खोटं इतकं डीप बोलायचं की ते खरंच आहे आणि समोरचा व्यक्ती म्हणजे ते इव्हन आपले आई-वडील किंवा टीचर्स चुकीचे आहेत, असं त्यांना सेल्फ डाऊट व्हायला लागतो. इतक्या डीप लेव्हलपर्यंत हे कसं हे काय? मुलं म्हणजे याला मॅनिप्युलेशन म्हटलं जातं. आणि ते पण इव्हन 5वी-6वीच्या मुलांमध्ये एवढं डीप थिंकिंग कुठून आलं? कसं आहे ना, की ही जी मुलं आहेत, सोयीनुसार खोटं बोलतात, सोयीनुसार स्टोऱ्या बनवतात आणि इतक्या स्टोऱ्या त्यांच्या काय म्हणतात, की रिअल असतात, की आपल्याला वाटतं, "अरे रे, विचार." राईट. आपण चुकीचं समजतोय एक्झॅक्टली. याला असं. आपण याला चुकीचं समजतोय. हे मॅनिप्युलेशनच आहे आणि ही मुलं मित्रांकडून, सराउंडिंगमध्ये काय घडतंय, त्याचबरोबर आई-बाबा, येणारे पाहुणे, या सगळ्यांकडून ते शिकतायत, की कोण सोयीनुसार खोटं बोलतंय हे त्यांना दिसतंय. राईट. राईट. ते शिकतात आणि त्यांना पण कळतं, की इकडून कसा एस्केप करायचा आहे. मग ते खोटं बोलतायत. तर याच्यामागे सायकॉलॉजी ॲज सच नाही, याच्यामध्ये बिहेवियर खूप मोठं आहे. राईट. कारण की ते कुठून ना कुठून ते बिहेवियर अडॅप्ट करतायत. ते अडॅप्ट केल्यानंतरनं स्वतःच्या सोयीनुसार ते खोटं बोलतायत, मॅनिप्युलेट करतायत. सो अशा वेळी आपण क्रॉस चेकिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॅमिलीशी पण विचारणं, प्लस त्या मुलाशीही बोलणं. आणि मला असं वाटतं, की डायरेक्टली त्या मुलांना नाही म्हणणं, त्यापेक्षा त्यांना प्रॉपर वेने ते हँडल करून सांगणं, हे खूप गरजेचं आहे. आणि हे मॅनिप्युलेशन डे बाय डे वाढत जाणार आहे. खोटं बोलणं डे बाय डे वाढत जाणार आहे. आणि अगदी कॉन्फिडेंटली बोलतात हो. ते. कारण आपल्या काळी कसं व्हायचं, आपण एखादं एकदम नॉर्मल जरी खोटी गोष्ट बोललो, तरी असं अंग थरथरायचं किंवा आपण कधी सापडतोय की काय अशी म्हणजे घबराहट व्हायची. भीती ते राहायची. नाहीये आता राईट, राईट. मुलांना. हो, कारण की आत्ताची मुलं स्मार्ट आहेत ना. त्याचबरोबर त्यांचा आयक्यू तेवढा शार्प आहे. ती ती मुलं त्यांना कळतंय कसं मॅनिप्युलेट करायचंय, कसं समोरच्याला बेसिकली गुंडाळायचंय आणि कसं आपण यातनं बाहेर पडायचंय. पूर्वी असं होतं की आपण थोडं जरी खोटं बोललं तर आपल्याला भीती होती, की हं. अरे बापरे! आता जर आणि कळलं तर रिग्रेट्स व्हायचे. रिग्रेट्स यायचं, गिल्ट यायचं. पण त्यांना गिल्ट वगैरे काही येत नाही. का? कारण की त्यांना माहिती आहे मी करतोय ते बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. आणि ते बेसिकली म्हटलं जातं ना, की काही चांगलं करण्यासाठी खोटं बोललं तर चालतं. मग हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. येस. सो इकडे अपब्रिंगिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आई-वडिलांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर टीचरला जर मुलांनी काही स्टोरीज बनवून सांगितल्या, तर टीचरने ते क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. इथे पण हेच आहे, की टीचर्स आणि मुलांचा रॅपो बनणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मग ते मूल कमीत कमी खरं बोलेल. जास्तीत जास्त तर नाही. सोयीनुसार प्रत्येकजण खोटं बोलतो. तुम्ही आम्ही खोटे बोलतो सोयीनुसार, राईट? सो तेही ते शिकतायत, ते बोलतायत. बट कितपत ते काय म्हणता येईल ट्रस्टेबल आहे, हे आपल्याला एक सेन्स येतो. तो सेन्स आल्यानंतर ना क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली आता मुलांची सायकॉलॉजी पूर्ण चेंज होत चालली आहे. तर घरातूनच पॅरेंट्सनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? बेसिकपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जसं जसं की ज्यावेळी तुम्ही प्लॅन करताय बेबीचं, त्यावेळी आईचा माइंडसेट हेल्दी असणं गरजेचं आहे. ती आई बनण्यासाठी ती स्वतः तेवढीच ॲक्सेप्टेबल आहे का? तेवढीच केपेबल आहे का? आणि तिला ॲक्चुअली आई व्हायचं आहे का? इथून सुरुवात आहे. कारण की बेबीचं आणि आईचं कनेक्शन हे खूप डीप असतं. ज्यावेळी डिसाईड केलं की बाबा आता आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. सो तेव्हापासूनच तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी स्वतःची घ्यावी लागते. कारण की पूर्वी असं होतं, अजूनही असं होतं, की DNA टू DNA ट्रान्सफर व्हायच्या गोष्टी. बट आता असं झालंय, की DNAच्या बाहेरच्याही गोष्टी मुलांमध्ये ट्रान्सफर होत आहेत. म्हणजे बाबा जर अल्कोहोल घेत असेल, ड्रिंक करत असेल, तर त्याचाही इम्पॅक्ट मुलावरती होणार आहे. आई आई जर ड्रिंक अल्कोहोल घेत असेल किंवा स्मोक करत असेल किंवा तिला काही स्ट्रेस असेल, तर तोही इम्पॅक्ट मुलावरती होतो आणि त्यावरती त्याची मेंटल हेल्थ डिपेंड आहे. सो बेसिक लेव्हलपासूनच तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. हेल्दी माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे आईचा. आणि ज्यावेळी ती प्रेग्नन्सी गो थ्रू करत आहे, त्यावेळी तिची चिड होणं, तिचं सराउंडिंग हॅपी असणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रेग्नन्सीमध्ये अचानक बंधनं येतात, सगळ्या गोष्टी बंद व्हायला लागतात हळू-हळू. बॉडीमध्ये चेंजेस होतात, हार्मोनल इम्बॅलन्स खूप ड्रास्टिक होत राहतो. अचानक रिस्ट्रिक्शन आल्यामुळे बाहेर जाणं, कपडे घालणं, खाणं-पिणं इथून सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतात. सो त्यासाठी ती रेडी असणार आहे का? आणि ते पॉझिटिव्हली ती ॲक्सेप्ट करणार आहे का? जर ते तिने केलं, तर पुढे जाऊन तिचं बेबी हेल्दी असणार आहे. मग त्यानंतरनं प्रेग्नन्सी झाल्यानंतरनं जे ब्रेस्ट फीडिंग असतं, त्यावेळी तिने हॅपीली किंवा शांततेने त्या बेबीला फीड करणं गरजेचं आहे. चिडचिड करून केलं तर तेही सगळे इमोशन्स त्या मुलामध्ये जात आहेत आणि मग तिकडून काय होतं की ते डेव्हलप व्हायला लागतंय. बेसिकली लहान मुलांमध्ये आपण बघतो ऑटिझम, ADHD म्हणजे हे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहेत. हे काही जेनेटिक नाही आहेत,
समहाऊ जेनेटिक रोल प्ले करतो, बट हे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहेत. म्हणजे ज्यावेळी बाळाची ब्रेनची ग्रोथ होत असते, डेव्हलप होत असतो, त्यावेळी तिथे आईचा माइंडसेट कसा आहे, ब्रेस्ट फीडिंग करताना ती कशा पद्धतीने करते. आता आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याचशा फिमेलला दूधच येत नाही आहे. मग त्यामुळे काय होतं की त्या बेबीला हेल्दी काहीच गोष्टी मिळत नाहीये किंवा ती वार्मथ मिळत नाहीये आणि त्यामुळे खूप जास्ती प्रॉब्लेम होत आहेत. त्याचबरोबर आई जर स्ट्रेसफुल आहे, तर त्याच्यामुळे ADHD, ऑटिझम हा पण एक 50% चान्सेस असतात मुलामध्ये होण्याचे. सो तिकडून सुरुवात करणं गरजेचं आहे. हेल्दी माइंडसेट ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरनं चिडचिड कमी करणं. मग जसं-जसं तुमचं बाळ ग्रो होतंय, तसं-तसं त्या वेळी त्याला योग्य तो आहार देणं, त्याला योग्य वेळी तुम्ही जे म्हणतात एज्युकेट करणं आहे मानसिकरित्या. मग त्याला थोडंसं स्पोर्ट्समध्ये तुम्ही घालणं असेल, मेडिटेशन असेल, त्याचे अँगर मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींवरती स्टेप बाय स्टेप त्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग म्हणजे स्क्रीन टाईम इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप जास्ती सुरू आहे आजकाल. त्यामुळे मुलांची मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब होते किंवा खूप सफर व्हावं लागतंय. सो स्क्रीन टाईमवरती फोकस करणं गरजेचं आहे. कुठला कॉन्टेंट ते बघतायत हे याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आई-बाबांचं पॅरेंटिंग कसं आहे, बाबा आईला कसे ट्रीट करतायत, आई बाबांना कसं ट्रीट करते, ते पण मूल शिकत असतं. तिकडूनही त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होत असतो. बेसिकली आई-बाबांचे वाद, डोमेस्टिक व्हायलन्स या गोष्टी पण खूप जास्ती रोल प्ले करतात मुलांच्या मानसिक आरोग्यावरती. सो तिथेही त्यांनी ते थोडंसं काय म्हणता येईल की पॉझिटिव्हली हँडल करणं गरजेचं आहे. त्यांचे वाद हे बेडरूममध्येच असले पाहिजेत, मुलासमोर नको आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठा रोल प्ले करतात. सो बेसिकली आई-बाबांचा हा क्रुशियल रोल आहे, जोपर्यंत त्यांचा बेबी प्रॉपर डेव्हलप होत नाही. डेव्हलप झाल्यानंतरही हे प्रॉब्लेम आहेत. मग तुम्ही कुठल्या प्रकारचं बर्डन त्याच्यावरती देताय. अकॅडमिक लेव्हलला तुम्हाला एवढेच मार्क्स हवेत, तेवढेच मार्क्स हवेत, बट तुमच्या मुलाची ॲबिलिटी आहे का? तो ते करू शकेल की नाही? या गोष्टी बघणं गरजेचं आहे. जेणेकरून तो मानसिक आरोग्याला सामोरे जाणार नाही. त्याच्यासोबत हेल्दी कम्युनिकेशन ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तो सगळं येऊन घरात सांगेल, त्याला प्रॉपर गाईडन्स मिळेल आणि तो कम्फर्ट त्याला मिळेल. तर त्याच्यामुळे त्याचं जे मानसिक आरोग्य आहे याच्यावरती जो काही होणारा परिणाम आहे, तो कंपॅरेटिव्हली कमी होईल. आणि स्लीप यात मला इंटरप्ट करायला आवडेल, येस. की जसं की तुम्ही म्हटलात, की सगळं घरात येऊन सांगितलं पाहिजे मुलांनी. पण त्यातून असं होत नाही का, की त्यांना स्ट्रिक्टनेस काहीच नाही राहणार. मग त्यांना भीतीच नसेल, तर ते गोष्टी कशा काय मॅनेज करतील? आता कसं आहे स्ट्रिक्टनेस जर आत्ता मुलांना दिला, तर ती मुलं बाहेर जातात. ठीक आहे. आत्ता हेल्दी क्लायमेट ठेवणं आजकालच्या जनरेशनला किंवा सगळ्या गोष्टी घरात येऊन कम्युनिकेट करणं हे खूप गरजेचं आहे. इन्स्टेड ऑफ त्यांना स्ट्रिक्टली हँडल करणं. जिकडे स्ट्रिक्टनेस आहे तिकडे ते कधीच ओपन अप होणार नाहीत. मग ते बाहेर ओपन अप होणार आणि ॲज वी नो की बाहेरचे जनरेशन किंवा बाहेरची लोकं सगळेच जण चांगलं सांगतील असं नाहीये, राईट? किती केलं तरी आई-बाबा ते आई-बाबा असतात. मग मित्र काय म्हणतात, की "ठीक आहे ना, तुला स्ट्रेस आहे ना, तुला हे झालंय ना, आपण हा मार्ग निवडूयात, आपण ते करूयात." मग त्याने तुला शिवी दिली, "चल आपण जाऊन मारूयात." ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. त्याचबरोबर आता बघितलं गेलं तर यंग जनरेशनमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये वेप नावाचे एक जो स्मोकिंगचा प्रकार आहे, तो खूप जास्ती वाढताना दिसून येतोय. सो अशा वेळी जर घरातून हेल्दी क्लायमेट असेल, तर मुलं घरी जाऊन सांगतात, की "आज आमच्या स्कूलमध्ये किंवा मुलाने हे आणलं होतं, अशा-अशा प्रकारचं होतं." मग पालक लोकं अवेअर होत आहेत. मग त्याला सांगतील, की "बाबा धिस इज नॉट गुड फॉर यू. हे नाही तुला यूज करायचंय." सो त्याच्यासाठी आत्ता स्ट्रिक्टनेस ठेवून चालणार नाहीये. योग्य वेळी तुम्ही ओरडा, योग्य वेळी तुम्ही त्याला कन्सोल करा, शांततेत ते डील करा. असंच पॅरेंटिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली आपल्या जनरेशनमध्ये जसं डील केलं जात होतं, ते आत्ताच्या जनरेशनला लागू होत नाही. नाही होत. नाहीच होत. कारण की मारणं, ओरडणं ह्या आता गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. कारण की मी बघितलंय की आमच्याच नेबरचा एक मुलगा जो 1लीला आहे, त्याला आईने मारलं होतं, ओरडलं होतं. तर त्याला खूप राग आला आणि तो 1लीचा मुलगा घर सोडून निघून गेला. बापरे! लिटरली. आणि सगळेजण त्याला शोधतायत. इव्हन दो आम्हीही शोधत होतो, की बाबा कुठे गेला? काय झालं? त्याचे वडील रडतायत. त्याच्यामुळे आई-वडिलांमध्ये वाद झाले आणि हा त्याच्या आजोबांच्या घराकडे जिकडे रस्ता जातोय, तिकडे हायवेने चालत चालला होता. आणि रँडम एका माणसाला दिसला, त्याने फोन केला, मग त्याला घेऊन आले. सो म्हणजे आता मारणं, ओरडणं हे सोल्युशन नाहीये. कारण की मुलं खूप एक्स्ट्रीम विचार करतायत आणि एक्स्ट्रीममध्ये ते काहीही करू शकतात. सो त्यामुळे त्यांना प्रेमानेच सांगणं आणि योग्य वेळी ओरडण्याच्या पण पद्धती आहेत, ते यूज करणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट जसं की तुम्ही म्हटलात, की पॅरेंट्स कसे त्याला ट्रीट करतायत त्याच्यावरती मुलाचं डिपेंड आहे. बट
म्हणजे आई आणि वडील त्यांचं प्रॉपर चाललेलं आहे सगळं ट्रीटमेंट. बट त्याच्यामध्ये कुटुंबातले आणखी पण मेंबर असतात जे इंटरप्ट करतात. जसं की तुम्ही बोललात स्क्रीन टाईम. तर आई-वडिलांनी काहीतरी रूल्स घालून दिलेले असतात किंवा बाहेरच्या खाण्यावरती काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतात. बट जसं की आजी किंवा आजोबा असतील, त्यांचं असतं की बाबा ठीक आहे, लाडका नातू आहे किंवा लाडकी नात आहे, तर एवढ्याशा गोष्टीने काही होणार नाही. आणि हं. मग ती सवय बनत जाते. हं. मग त्यावेळेला आता हे जे एल्डर्स आहेत त्यांना आपण बोलू पण शकत नाही. तर हं. त्यांना कसं हँडल करायचं? त्यांना बोलू शकत नाही असं नाहीये. किंवा बोललं तर ते ॲक्सेप्ट करत नाहीत, ऐकत नाही. हां, ते जनरेशन गॅप आहे. आपल्या जनरेशनशीच रिलेट करायला जातात, की तू पण लहानपणी लाड केलेले आहेत, तुझे पण झालेले आहेत असं. आता इथे काय करायला हवंय, प्रत्येक एका कुटुंबामध्ये आजी-आजोबा तर असतात. त्यांना त्यांचं नातवंड लाडकंच आहे. पण इकडे जे कोणी आई-बाबा आहेत, त्यांनी प्रेमाने आजी-आजोबांना समजून सांगणं गरजेचं आहे. प्रेमाने म्हणजे काय, की बाबा पूर्वी असं होतं, चालत होतं, बट आत्ता मुलं अशी करून नाही चालत आहे. कारण की मुलं लाडवतायत. त्याच्या सवयी होतात आणि त्या सवयीमुळे काय-काय भविष्यात प्रॉब्लेम होणार आहेत किंवा काय-काय भविष्यात त्यांना सफर करावं लागणार आहे. हे जर शांततेत बसून आजी-आजोबांना सांगितलं, तर डेफिनेटलीच ते ऐकणार आहेत. कारण की ॲट द एंड नातू त्यांना इम्पॉर्टंट आहे. त्याला जर प्रॉब्लेम होणार असेल, तर ते बोलणारच आहेत, की बाबा तुम्ही नका करू किंवा नको त्याला फोन द्यायला. तो रडतोय तर थोडं रडू देत. बट आता काय होतं, की आजी-आजोबा लाड करतायत. मग आईला ते पटत नाहीये. कारण की अगेन सासू-सासरे आहेत. हा एक रोल खूप मोठा प्ले करतो. मग याच्यामध्ये मेलचं काय होतं, की आई-बाबांचं ऐकू की बायकोचं ऐकू? मग बायकोचं ऐकतो आणि आई-बाबांना उलटं बोलणं, या गोष्टी होतात. मग त्यांना ओरडून सांगणं, मग माझं मूल आहे मी बघेल. हा कुठेतरी इगो येतो मध्ये. बट हे करण्यापेक्षा तुम्ही शांततेत त्यांना बसून सांगा. राइट. कारण की त्यांना नाही माहिती आता जनरेशन कुठे चालली आहे. ते त्यांच्याच चष्म्यातनं बघणार कारण की त्यांनी ते बघितलेलं आहे. त्यांच्याकडे तो अनुभव आहे. दॅट डझंट मीन ते चुकीचं आहेत. फक्त त्यांना सांगणं की आत्ता जनरेशन कुठे चालली आहे आणि आत्ता काय-काय इश्यू होऊ शकतात. हे हेल्दी कम्युनिकेशनने सॉल्व्ह होऊ शकतं. आता लहान मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढले. तर त्याचं रिझन काय आणि त्याला आपण कसं डील करू शकतो? ओव्हर थिंकिंग ही मला वाटतं की सवय झालेली आहे प्रत्येकाची आणि मग ते ओव्हर थिंकिंगमध्ये कन्व्हर्ट झालं आहे. म्हणजे की मला ही गोष्ट जमत नाही आहे. ठीक आहे. मग तिथून मी काय करते, का नाही जमत आहे? मग मी अशीच आहे, मी तशीच आहे, सेल्फ डाऊट. मग विचारांना विचार लागतात आणि तो एक लूप तयार होऊन जातो आणि मोस्ट प्रोबॅबली ओव्हर थिंकिंगमध्ये निगेटिव्ह विचारच जास्ती असतात. पॉझिटिव्ह काहीच नसतं. पॉझिटिव्ह ओव्हर थिंकिंग असेल तर माणूस कुठल्या कुठे जाईल. येस. राईट. बट इथे काय होतं की निगेटिव्ह विचार. एक विचार आला की त्याला मी एन नंबर ऑफ विचार जोडते. पण मी इंटेन्शनली करते काय? नाही. माझं मन त्याला तसं रिस्पॉन्ड करतंय. मग इकडे तुमच्या मनाचा आणि तुमच्या ब्रेनचा, मेंदूचा समतोल असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुमची ओव्हर थिंकिंग वाढते, कुठेतरी आपल्याला कॉन्शियसली समजतं, की "अरे यार, मी विचारांमध्ये भरकटत चाललोय." त्यावेळी तुम्ही थोडंसं पॉज घ्या. थोडंसं रिलॅक्सेशन टेक्निक करा. म्हणजे की इन्हेल विथ युअर नोज, होल्ड फॉर 2 सेकंड्स आणि एक्झेल विथ युअर माउथ. म्हणजे ही बॉक्स ब्रीथिंग टेक्निक आहे. नाकाने तुम्ही श्वास घेऊन 2 सेकंडसाठी होल्ड करा. तोंडाने सोडा. असं 5 वेळा करा. मग तुमचे सगळे विचार लिहून काढा. ते लिहिल्यानंतर तुम्हाला कळेल, की मी या विचारांवरती किती वेळ इन्व्हेस्ट केला व त्यातले नक्की माझ्यासाठी पॉझिटिव्ह कुठले आहेत. हे ॲक्चुअली जे मी विचार करत होतो ते तेवढे वर्थ होते का मी त्याच्यावरती एवढा टाईम घालवणं. हे खूप इम्पॉर्टंट आहे करणं. कारण की ओव्हर थिंकिंग ही प्रत्येकाचीच वाढलेली. राईट. बट ज्यावेळी तुम्हाला कॉन्शियसली समजतंय त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. मला आता माझ्यासोबतच घडलेली एक केस डिस्कस करायची आहे, की त्याच्यामागची सायकॉलॉजी नक्की काय आहे? एक पर्सन होता, जो आपल्याला दिसताना एकदम फिट अँड फाईन, हेल्दी आहे. तो अचानक येऊन शिव्या देतोय. मग जेव्हा आम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करतोय, मग पब्लिक गोळा होते. त्यावेळेला त्या पर्सनचं बिहेवियर पूर्ण चेंज होतं, की बाबा मी असं बोललोच नव्हतं किंवा मी जे बोललो त्याचं तुमच्याकडे प्रूफ आहे का? हे समोरून आम्हाला आन्सर येते. त्यावेळेला आम्हाला असं होतं, की आत्तापर्यंत आपल्यावरती याचं ॲग्रेशन होतं. आता अचानक तो कूल डाऊन झालाय. लोकांसमोर त्याची वेगळी बाजू मांडतोय आणि त्यानंतर आम्हाला समजते, की हा मेंटली अनस्टेबल आहे. तर आता इथे प्रश्न हा आहे, की जर तो मेंटली अनस्टेबल आहे, तर त्याने शिव्या दिल्या, इट्स ओके. बट त्याने तेच नेचर लास्टपर्यंत का नाही ते बिहेव केलेलं? सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे, की मानसिक आजार जे आहेत हे एपिसोडिक आहेत. म्हणजे सर्दी खोकल्यासारखे नाही आहेत. सर्दी खोकला झाला दिसून येतोय. ठीक आहे. मग मी डॉक्टरांकडे जाते, मी गोळ्या घेते, लगेच बरं होतंय. बट मानसिक आजार हे दिसून येत नाहीत. ते हळू आतमध्ये साठत राहतं. त्याचा आउटबर्स्ट हा आजारांमध्ये कन्व्हर्ट होतो आणि मग त्याच्यानंतरनं त्याचे एपिसोड्स येतात. एपिसोड्समध्ये कधी-कधी असं वाटतं, की "अरे,
ह्या पर्सनला काहीच नाही झालंय, हा किती नॉर्मल आहे, किती स्टेबल आहे. बट ऑल ऑफ सडन तो असा वागून जातो, की त्याच्यामध्ये 360 डिग्री चेंजेस होतात आणि आपल्याला विश्वास बसत नाही. त्यातलाच हा एक प्रकार आहे. याला बायपोलर मूड डिसऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे अचानक मूड फ्लक्च्युएट होणं एक्स्ट्रीम लेव्हलला. ठीक आहे. मग याच्यामध्ये अँगर एक्स्ट्रीम असतो, याच्यामध्ये हॅपीनेस एक्स्ट्रीम असतो, याच्यामध्ये तो पर्सन 2 पोल असतात याच्यामध्ये. एकतर खूप हॅपी असेल, खूप अँगर असेल किंवा खूपच सॅड असेल. ठीक आहे. सो हे बायपोलर मूड डिसऑर्डरमध्ये होतं. सो ज्यावेळी तो पब्लिकमध्ये होता, ज्यावेळी तुमच्यासोबत तो इन्सिडन्स घडला, काहीतरी ट्रिगर त्याला झालं. ट्रिगर झाल्यामुळे त्याने त्याचा एपिसोड आला. त्याने तिकडे शिवीगाळ केलं, हे केलं, सगळं केलं. ठीक आहे. आणि बायपोलर मूड डिसऑर्डरवाली जी लोकं असतात, जे पर्सन्स असतात, त्यांना रिॲलिटी टच असतो. ज्यावेळी लोकं जमा झाली, त्यानंतर त्यांना कळलं, की यार माझी इमेज, मग तुमच्याकडे काय प्रूफ आहे? ते स्मार्ट पण तेवढेच असतात, तेवढेच हुशार असतात. मग त्यांनी तुम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं, की तुमच्याकडे काय प्रूफ आहे, की मी तुम्हाला शिवीच दिली आहे, की मी तुम्हाला मारलंच आहे, राईट? आणि मग त्याने तिकडे मॅनिप्युलेट केलं. सो या ज्या केसेस आहेत, जर हे कळतंय आई-वडिलांना, की बाबा आपल्या मुलाचे एपिसोड्स एवढे स्ट्राँग आहेत. आता या केसमध्ये जर त्याला एक्स्ट्रीम कोणी मारलं असतं, राईट? त्याला काही दुखापत झाली असती, माईट बी तो लाईफटाईमसाठी गेला असता किंवा त्याने समोरच्याला मारलं असतं, तर समोरच्याला काहीतरी झालं असतं. सो अशा केसेसमध्ये मला असं वाटतं, की फॅमिलीने त्या पर्सनला बाहेर सोडू नये. अरे आणि जर तुम्ही सोडताय, तुम्हाला वाटतंय त्याने नॉर्मल लाईफ जगावी, तर तुम्ही त्याच्यासोबत कोणीतरी असणं गरजेचं आहे. थर्ड थिंग, तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण की या केसमध्ये ट्रीटमेंटच इम्पॉर्टंट. मग या केसमध्ये ट्रीटमेंट म्हणजे काय? मेडिसिन्स प्लस थेरपी, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आता देअर इज अ डिफरन्स बिटवीन मेडिसिन आणि थेरपी. मेडिसिन जसं आपण सुरुवातीलाच म्हटलो, की सायकॅट्रिस्ट हे मेडिकली ट्रीट करतात आणि सायकॉलॉजिस्ट हे मनाने ट्रीट करतात, त्यांचं मन समजून घेतात. हे बायपोलर मूड डिसऑर्डरवाले किंवा कुठल्याही मानसिक आजारावाला पर्सन जो असेल, सगळ्यात आधी बिघाड होतो तो विचारांमध्ये आणि विचारांना रिप्रोग्रामिंग करण्याचं काम करतात सायकॉलॉजिस्ट. सो त्यामुळे सायकॉलॉजिस्ट इम्पॉर्टंट असतात. वेगवेगळ्या टेक्निक तिकडे यूज केले जातात, वेगवेगळे मॉड्यूल्स तिकडे यूज केले जातात आणि त्या अकॉर्डिंग त्यांना नॅचरली त्यांच्या पाथवरती आणलं जातं. प्लस मेडिसिन्स काय करतात, जो काही डिस्टर्बन्सेस ब्रेनमध्ये खूप जास्ती झालेला आहे, तो थोडा काम करण्याचं काम हे मेडिसिन्स करतात. या दोन्ही गोष्टीने तो पर्सन 100% बराही होऊ शकतो. सो तुमच्या बाबतीत झालेले जे काही इन्सिडन्स आहेत, तो जो पर्सन आहे हा बायपोलरचाच होता. मग आता हे मेंटल हेल्थ ठीक ठेवण्यासाठी सध्या तरी आपण अशा काय हॅबिट्स फॉलो केल्या पाहिजेत किंवा आपल्या डे टू डे लाईफमध्ये चेंजेस केले पाहिजेत? सगळ्यात आधी मी सांगेल, की पूर्वी मानसिक आजार एवढे दिसून येत नव्हते. तेवढे आजकाल खूप जास्ती दिसून येतात कारण की हेल्दी लाईफस्टाईल नाहीये. पूर्वी शारीरिक हालचाली खूप जास्ती होत्या कारण की कष्ट करणं होतं, घरातून बाहेर पडणं, शेतातली कामं असायची. परत 4 लोकांमध्ये मिक्सअप होणं असायचं कारण की कामं सगळी आपली तशीच असायची घराच्या बाहेर पडून. त्यामुळे तेव्हा हेल्दी माइंडसेट इनडायरेक्टली राहून जायचा. बट आता कसं झालंय, 4 भिंतीच्या आत पण काम आहेत. वर्क फ्रॉम होम आहे, राईट? त्याचबरोबर कम्युनिकेशन पुअर झालेलं आहे, सोशलायझेशन खूप पुअर आहे, लोकांमध्ये मिक्सअप होत नाहीयेत. त्याचबरोबर माइंडसेट हेल्दी नाहीये कारण की निगेटिव्हिटी लवकर हिट करतीये. म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये मिठाचा खडा पडणं किंवा माती पडणं आणि मग ते माती खाली बसणं, ते पाणी वरती येऊन त्याचं युटिलाइज करणं, ही जेवढी काही प्रोसेस आहे, तेवढी प्रोसेस आहे आपल्या मेंटल हेल्थमध्ये पण सेम फॉलो होते. म्हणजे एखादी निगेटिव्ह गोष्ट सोशल मीडियावरती मी बघितली, माझा मित्र बोललाय किंवा आई बोलली, कोणी इग्नोर केलंय, तर ते माझ्या मनाला लगेच लागतंय. आणि मनाला लागल्यावरती काय होतं, मी डिस्टर्ब होतीये खूप. डिस्टर्ब झाल्यावरती मग ओव्हर थिंकिंगमध्ये जाते, निगेटिव्हिटी वाढते आणि मग मेंटली मी डिस्टर्ब होऊन जाते. मग मी लोकांमध्ये जाणं टाळते, मी कोणाशी बोलणं टाळते. मग 1-1, 2-2 दिवस मी झोपून राहते. त्याचबरोबर आपलं जे काही डे टू डे लाईफमधलं रुटीन आहे, एक 8 तास काम करा, 10 ते 9 ड्युटी करा, 10 ते 5 जे काही असेल ते, आणि मग तिथून पुढे आल्यानंतर ना घरातली कामं करा. अगेन दुसऱ्या दिवशी उठून मला कामालाच जायचंय. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुमचं स्लीपिंग पॅटर्न इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याच्यामध्ये की स्लीप खूप जणांची डिस्टर्ब आहे. हा खूप मेजर इश्यू आहे, की आजकालच्या जनरेशनमध्ये झोप प्रॉपर नाही. आणि आपल्या ब्रेनला 8 तासाची झोप ही जास्तीत जास्त 8 तास, कमीत कमी 6 तास ही इम्पॉर्टंट आहे. त्या झोपेमध्ये क्वालिटी ऑफ स्लीप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुमची स्लीपिंग सायकल जी नॅचरली आहे, तीच फॉलो करणं गरजेचं आहे. बेसिकली हार्डली 11 ते 12 पर्यंत झोपणं अपेक्षित आहे आणि सकाळी तुम्ही 8 पर्यंत उठणं, ही नॅचरल स्लीपिंग सायकल आहे. बट आपण बघतो की यूथ जनरेशन 2-2 वाजेपर्यंत फोन बघतात. स्क्रीन टाईम खूप जास्ती आहे आणि काय होतं, ज्यावेळी आपल्या सगळ्या लाईटी बंद आहेत आणि आपण स्क्रीनवरती आहोत, तर त्यावेळी स्क्रीनमधून ब्लू रेज
पास ऑन होतात आणि ते आपल्या ब्रेनमधला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जो आहे तो ॲक्टिव्ह करतात. त्यामुळे कधी पण नोटीस करा, आपण ज्यावेळी फोन ठेवतो त्याच्यानंतर नाही झोप लागायला अर्धा तास लागतो. कारण की सगळ्या लाईटी बंद आहेत. एकच फोनची ब्लू रेज माझ्या ब्रेनला ॲक्टिव्ह करत आहे आणि त्यामुळे मला झोप लागत नाही. सो स्क्रीन टाईम हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. मग त्याच्यानंतरनं बाकी स्ट्रेसर आहेतच लाईफमध्ये. सो हे सगळं जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या स्लीपिंग सायकलवरती काम करणं गरजेचं आहे. तुमची 8 तासाची झोप ही होणंच गरजेचं आहे. मग ती जर तुमची डिस्टर्ब असेल, तर तुम्ही सगळ्यात आधी मेडिटेशन झोपण्याआधी करणं गरजेचं आहे. स्क्रीन टाईम तुमचा कमी करणं गरजेचं आहे. तुमचं जो काही तुम्ही आहार घेताय, तो हेल्दी असणं गरजेचं आहे. जंक फूड मोस्ट प्रोबॅबली तुम्ही कमी करा. त्याचबरोबर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज इज चेरी ऑन द केक. म्हणजे मेडिटेशन तर झालंच, एक्सरसाइज करणं. त्यामुळे फिजिकल हालचाली जास्ती होणार आहेत, शारीरिक हालचाली. आणि ज्यावेळी शारीरिक हालचाली होणार आहेत, त्यावेळी आपले अनवॉन्टेड टॉक्सिन्स स्वेटिंगद्वारे बाहेर पडतात आणि आपल्या ब्रेनला जे न्यूरॉन्स असतात, जे मेसेज पास करतात, ते खूप पॉझिटिव्ह वेने आणि योग्य पद्धतीने पास ऑन होतात आणि तिकडे एक फिल्टर लागतो. सो एक्सरसाइज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्दी लाईफस्टाईल, रुटीनमध्ये तुमच्या मेडिटेशन असणं, कम्युनिकेशन असणं आणि तुम्हाला जे आवडतंय ते करणं खूप गरजेचं आहे. सो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना जर का काही सल्ला द्यायचा झाला तर तो काय असेल? जाता जाता मी प्रेक्षकांना हाच सल्ला देईल की तुमची मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही खूप गरजेची आहे. प्रत्येकानेच घेणं गरजेचं आहे. कारण की डे बाय डे हे इश्यू वाढत चाललेत आणि सगळ्यात आधी आपलं हे ॲसेट आहे. जर आपले विचार प्रॉपर आहेत, आपलं जे ॲसेट आहे, जे ब्रेन, ते प्रॉपर फंक्शन करतंय, तर तुमची हेल्दी लाईफ असणार आहे. मग तुम्ही कितीही पैसे कमवा, तुम्ही कितीही लक्झरियस गाड्या घ्या, पण जर तुमचं ॲसेटच ठीक नाही आहे, तुमचे विचारच व्यवस्थित नाही आहेत किंवा तुम्हाला तिकडे डिफिकल्टीज येत आहेत, दॅट मीन्स मग तुम्ही हेल्दी लाईफ नाही जगू शकत. त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही इन्कल्केट करा. जर तुम्हाला वाटतंय की बाबा कुठेतरी आपलं चुकतंय किंवा कुठेतरी एक्सटर्नल हेल्प घेण्याची गरज वाटतेय, तर विदाऊट एनी हेजिटेशन्स किंवा लाज न बाळगता तुम्ही ती हेल्प घ्या. तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जा, तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा. तुमचे ज्या काही भावना आहेत त्या एक्सप्रेस करा, बोला, सांगा आणि हेल्दी माइंडसेट ठेवा. दॅट्स इट. थँक्यू सो मच. आज खूप डीप टॉक आपण केलेलं आहे आणि समाजामध्ये ज्या गोष्टींचा अवेअरनेस गरजेचा आहे असे टॉपिक पण आपण घेतलेले आहेत. सो तुमच्याशी कम्युनिकेट करून खूप छान वाटलं आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप सारं नॉलेज मिळालेलं असेल यातून. सो तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच तेजा. मला पण खूप छान वाटलं तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आहे आणि या प्लॅटफॉर्म थ्रू मी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या लाईफमध्ये एक म्हणतात ना खारीचा वाटा, जो की माझ्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल याची मला अपेक्षा आहे आणि घडावं अशीच माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच तेजा. आणि जर कोणाला तुमची हेल्प हवी असेल तर तुमच्याशी कसं कम्युनिकेट करायचं किंवा तुमचा ॲड्रेस सांगा. ओके. सो मला जर कम्युनिकेट करायचं आहे, तुम्हाला माझी हेल्प हवी असेल, तर माझा ॲड्रेस कोथरूडमध्ये एक लोकेशन माझं आहे. माझ्या क्लिनिकचं नाव निकिता जगताप काउन्सिलिंग क्लिनिक म्हणून आहे. तुम्ही Googleला सर्च केलं तर तिकडेही तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा आपल्या पॉडकास्टमध्येच तुम्ही खाली लिंक त्या गोष्टींची तुम्ही द्या. कॉन्टॅक्ट नंबर आणि Yes. डिटेल्स मिळून जातील. Yes. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल किंवा कोणत्या टॉपिकवरती आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.